सो हेलो, नमस्ते, सत श्री अकाल, केम छो गाइस? मैं हूं आपका प्रीतम और प्रीतम की दुनिया में आप सबका फिर से स्वागत आहे. सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना 2025च्या म्हणजेच न्यू इयरच्या खूप 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 शुभेच्छा. सो येणारं हे वर्ष तुम्हा सगळ्यांना आणि ऑफकोर्स मला पण खूप छान जावं आणि आपल्या ज्या विशेष आहेत ना, त्या सगळ्या ह्या वर्षी पूर्ण हो. सो 2025 हा माझा पहिला व्हिडिओ आहे. तर मी विचार केला का नाही आपण कंटेंट अशाच गोष्टींनी करूया, की जेणेकरून तुम्हालाही त्याचा फायदा होईल. अ, ह्या वर्षी म्हणजे जर मी मागच्या वर्षीची गोष्ट करेन जेव्हापासून मी YouTube चॅनल चालू केलं, फार कमी वेळा मला वेळ मिळाला, की मी काही व्हिडिओज अपलोड करेन. पण फॉर्च्युनेटली मला खूप चांगलं प्रेम मिळालं YouTube म्हणजे तुमच्याकडून ऑब्व्हियसली. आणि बरीच जण विचारतात, की का काही व्हिडिओज येत नाहीयेत किंवा काय? तर बऱ्याच गोष्टींमध्ये बिझी होतो त्याच्यामुळे समहाऊ मॅनेज नाही करू शकलो. बट फॉर 2025 हा माझा प्रकल्प आहे, की मी आठवड्याला एक तरी व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईन. आता थोड्या वेळापूर्वी जसं मी म्हणालो, की तुमची किंवा माझी विशेष पूर्ण हो किंवा अ, हा जो प्रकल्प मी बोलतोय, तर यू नो व्हॉट, की प्रत्येक माणूस म्हणजे ऑब्व्हियसली मी पण माणूस आहे, म्हणजे मीही बरीच छोटी-मोठी आपण स्वप्न बघत असतो आणि प्रॉब्लेम काय होतो माहिती आणि ती स्वप्न पूर्ण होण्याची वाट पण बघत असतो. बट द ओन्ली प्रॉब्लेम इज हे सगळी जी स्वप्न असतात ना, ती आपल्या मनात असतात. म्हणजे आपल्या समोर नसतात आणि त्या गोष्टीसाठी ॲक्चुअली एक व्हिजन लागतो. त्याच्यानंतर मॅनिफेस्ट तुम्ही ऐकलंच असेल. पण नुसतं मॅनिफेस्ट करून पण काही होत नाही. जोपर्यंत समोर गोष्टी आपल्या नसतात तोपर्यंत आपण म्हणजे समहाऊ त्याचे प्लॅन नाही करू शकत आणि त्यामुळे त्या वर्कआउट नाही होत किंवा काही वेळेस काही स्वप्न पूर्ण नाही होत. मग अशा वेळेस आपण काय करायचं? आणि लोकं असं म्हणतात, की आपण जे प्रकल्प करतो, जे रिझोल्यूशन्स करतो, ते तुटण्यासाठी असतात. पण अजिबात असं नाहीये. म्हणजे जर तुमच्याकडे प्रॉपर व्हिजन असेल आणि जर तुम्ही मनापासून मॅनिफेस्ट करता, तर डेफिनेटली तुमची स्वप्न पूर्ण होऊ शकतात. मग अशा वेळेस काय करायचं? तर मी विचार केला, की जी गोष्ट मी करतो आणि ज्याच्यामुळे मला फायदा झालाय, नक्कीच तो तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचूया आणि त्याचा फायदा तुम्हालाही हो, म्हणून हा कंटेंट घेऊन आलोय. तर मी बनवतोय माझा 2025 चा व्हिजन बोर्ड. तर व्हिजन बोर्ड स्पेशली काय माहिती बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी पुढे तुम्हाला क्लिअर करीन. अ, जेणेकरून तुम्हाला व्हिजन बोर्ड कसा बनवायचा, त्याचे प्लॅनिंग्स कसे करायचे किंवा तो का महत्वाचा आहे आणि काही टिप्स की काय 1-2 टिप्स आहेत ज्या नक्कीच तुम्ही व्हिजन बोर्डमध्ये करा आणि माझी गॅरंटी आहे जेव्हा तुम्ही हा व्हिजन बोर्ड बनवाल, तेव्हा तुम्ही फोकस्ड राहाल आणि नक्कीच ज्या पण व्हिज्युअलाइज केलेले तुमचे विशेष आहेत, ते नक्कीच पूर्ण होतील. तर चला तर मग माझ्याबरोबर चला तुम्हाला दाखवतो, की व्हिजन बोर्ड कसा बनवतात आणि त्याचे फायदे, त्याचे टिप्स आणि ते कसे आपल्याला इम्प्लिमेंट करायचे ह्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. तर स्टे ट्यून. तोपर्यंत मी बाकीची जी तयारी आहे ती करतो आणि येतो थोड्याच वेळात तुमच्या समोर. चला एकत्र बनवूया आपण आपला व्हिजन बोर्ड. टिल द टाईम स्टे ट्यून. सो हॅलो अँड वेलकम बॅक. सो तुम्ही लोकांनी शाहरुख खानचा तो डायलॉग ऐकलाय की किसी चीज को अगर दिल से चाहो तो पूरी कायनात उसको मिलाने की साजिश में लग जाती है, विच इज रिअली ट्रू. यू नो, मॅनिफेस्ट तुम्ही ऐकलंच असेल. तर व्हिजन बोर्ड ही अशी गोष्ट आहे, की मॅनिफेस्ट म्हणा किंवा आपण जे बकेट लिस्ट म्हणतो, की मला काय-काय करायची ती बकेट लिस्ट. एक्झॅक्टली तेच आहे. आपण व्हिजन बोर्डवर 2025 मध्ये आपल्याला काय-काय गोल अचीव्ह करायचे आहेत. आयदर ते ट्रॅव्हलिंग असो किंवा करियर वाईज असो किंवा काही ग्रेड मिळवायची असेल, एनिथिंग जे काही तुमचे गोल असतील ना, ते बस आपल्याला आपल्या व्हिजन बोर्डवर उतरायचे आहेत. तर व्हिजन बोर्ड बनवण्यासाठी काय-काय साहित्य लागतं? तर लेट मी शो यू. तर मी एक कॅनव्हासचा बोर्ड घेतलेला आहे. खूप मोठा नाही घेतला कारण मला असं खूप मोठासा नको हवा होता. तर तुमच्या चॉईसवर आहे तुम्ही कसा घ्याल. मी 12x16 चा हा कॅनव्हास बोर्ड घेतला आहे. त्याच्यानंतर एक डायरी किंवा पेज आणि पेन घ्या आणि तुम्हाला काय-काय गोल्स
अचीव्ह करायचे आहेत किंवा तुमचे काय स्वप्न आहेत किंवा अं, काय कोणत्या तुमच्या विश लिस्ट आहेत, त्या सगळ्या लिस्ट डाउन करा. बरं, मी आता माझ्या लॅपटॉपमध्ये केलेलं आहे. एक्सेल ओपन करून लिस्ट डाउन केलं. लिस्ट करताना एक लक्षात ठेवा, की तुम्ही कॅटेगरीज पहिल्या आहे ना तुम्ही ठरवा, की कशा-कशात मला काय-काय करायचंय आणि त्या कॅटेगरीजमध्ये सब कॅटेगरीज पण बनवा. नुसती कॅटेगरी बनवून चालणार नाही, कारण त्याच्यावर तुम्हाला वर्कआउट पण करायचंय. कारण मॅनिफेस्ट असो, व्हिजन बोर्ड असो किंवा आपली बकेट लिस्ट असो, नुसत्या लिहून त्या पूर्ण होत नाही, तर त्यासाठी आपल्यालाच काम करावं लागतं. द ओन्ली थिंग इज व्हिजन बोर्ड जेव्हा असतो, तेव्हा तो सारखा-सारखा आपल्या डोळ्यासमोर असतो आणि मग त्या गोष्टीची आपल्याला एक जाणीव करून देत राहतो किंवा रिमाइंडर देत राहतो, की तुला हे गोल अचीव्ह करायचंय आणि बस तेच आपल्याला करायचंय. सो ते लिस्ट डाउन करताना कॅटेगरी मेन कॅटेगरी आणि त्याच्यानंतर सब कॅटेगरीज तुम्ही करा. त्यानंतर Pinterest म्हणून एक साईट आहे, त्याच्यावर जाऊन ज्या काही कॅटेगरीज किंवा सब कॅटेगरीज तुम्ही डिफाईन केलेल्या आहेत, त्या टाकून काही फोटोग्राफ्स निवडा. म्हणजे तिथे ते बरेचसे फोटोज येतात, पण जिथे तुम्हाला एखादा फोटो अट्रॅक्ट करेल ना, बस तो फोटो घ्या आणि तो तुम्ही Wordमध्ये वगैरे एका ठिकाणी ते कॉपी करून घ्या. आता मला ॲक्चुअली पर्सनली आर्ट एंड क्राफ्ट खूप आवडतं. आय एम ॲक्चुअली व्हेरी क्रिएटिव्ह. अट्रॅक्ट टुवर्ड्स क्रिएटिव्हिटी. सो मला हाताने बनवलेल्या गोष्टी जास्त आवडतात. पण समजा एखाद्याला वेळ नसेल किंवा असं करता येत नसेल किंवा त्याची ही आवड नसेल, तर तुम्ही अगदी डिजिटल व्हिजन बोर्ड पण बनवू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही Canva म्हणून एक साईट आहे, तर जे काही फोटोग्राफ तुम्ही कलेक्ट कराल, ते तुम्ही त्याच्यामध्ये Canvaमध्ये कोलाज बनवा आणि तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर ते वॉलपेपर ठेवा, जेणेकरून ते रोज तुमच्या नजरेसमोर येईल. तर कॅनव्हास तर मी सांगितलं कॅनव्हास घेतलाय. त्यानंतर मी Excelमध्ये लिस्ट डाउन केल्या होत्या, की मला काय-काय गोल अचीव्ह करायचे दाखवीन मी तुम्हाला थोड्या वेळातच. त्यानंतर जे पण फोटोग्राफ्स मी काढले होते त्याचे असे प्रिंटआउट्स घेऊन आलोय मी. कलर प्रिंटआउट खूप छान प्रिंटआउट्स आहेत आणि हार्डली मला ते ₹10 एक कॉपी अशी पडली आहे. बट इट इज व्हेरी क्लिअर आणि मला ज्या-ज्या गोष्टींनी म्हणजे पिक्चर्सनी अट्रॅक्ट केलं, मी त्याच गोष्टी घेतल्यात. तर त्याच्यानंतर आपल्याला हवंय ऑब्व्हियसली कैची कट करायला आणि चिटकवायला फेविकॉल किंवा ग्लू जे काही घ्याल ते बस दॅट्स इट आणि तुम्ही रेडी आहात तुमचा विजन बोर्ड बनवण्यासाठी. तर चला मग तुम्हाला दाखवतो की मी काय लिस्ट डाउन केलं किंवा लिस्ट डाउन कशा करायच्या. Pinterest साईट किंवा Canva साईट हे दाखवतो आणि फायनली आपण विजन बोर्ड कसा करणार आहोत आणि तो कसा होणार आहे हेही तुमच्याशी शेअर करेन. पण हे करण्याआधी बरं ठीक आहे चला आपण Canva बोर्ड बनवता थोडंसं बोलूया. तर जोपर्यंत मी सगळ्या गोष्टी एकत्र करतो टिल द टाईम स्टे ट्यून. मी लवकरच येतोय थोडीशी काटछाट करून. ओके. बाय. सो हिअर इज माय लॅपटॉप आणि जर तुम्ही बघताय तर याच्यामध्ये 2025 चे व्हिजन मी लिस्ट डाउन केलेले आहेत आणि जसं मी सांगितलं कॅटेगरी आणि सब कॅटेगरीज मध्ये आपण इथे लिस्ट बनवलेली आहे. सो तुम्ही बघितलं की लिस्टमध्ये मी कॅटेगरीज टाकलेली आहे त्याच्या खाली सब कॅटेगरीज टाकली आहे. जर आपण पहिलंच एक्झाम्पल घेऊ तर ट्रॅव्हल टाकलंय मी आणि ट्रॅव्हलमध्ये त्याच्यानंतर 3 डेस्टिनेशन्स टाकलेले आहेत जिथे मला एनी हाऊ म्हणजे 2025 मध्ये व्हिजिट करायचंच आहे. फर्स्ट जसं मी महालक्ष्मी टाकलंय कोल्हापूर. ॲक्चुअली दरवर्षी मी कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचो. बट समहाऊ कोरोना काळामध्ये किंवा बिकॉज ऑफ सम रिझन्स एक 4 ते 5 वर्ष झाली मी नाही जाऊ शकलोय. तर खूप मनामध्ये अशी एकदम इच्छा आहे आणि म्हणजे विश लिस्टचा अगदी पहिलाच तो माझा पॉइंट आहे, की मला एनी हाऊ यावर्षी कोल्हापूरला जायचंय. तर ते एक मी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर हम्पी आणि बनारस हे 2 पण ना बरीच वर्ष झाली माझ्या माइंडमध्ये की नाही. म्हणजे स्पिरिच्युअल प्लेसेस आहेत हे. एक हिस्टॉरिकल आणि एक स्पिरिच्युअल. तर हे दोन्ही पण बघण्याची फार इच्छा आहे. तर तेही 2 टाकलेत. लेट्स सी की हे तिन्ही डेस्टिनेशन माझे मी तर बोलेन लेट्स सी पण तुम्ही बोलू नका. हे तिन्ही डेस्टिनेशन मी जाणारच आहे. एवढं जर पॉझिटिव्ह राहाल ना, तर डेफिनेटली गोष्टी वर्कआउट होणार. म्हणजे एक पहिली टिप सांगतो, की लेट्स सी किंवा आय होप किंवा आय होप धिस इज पॉसिबल किंवा इट इज नॉट
इट इज इम्पॉसिबल. असे जे वर्ड्स आहेत ना, ते अव्हॉइड करा. इव्हन तुमच्या बोलण्यात पण आणि स्पेशली व्हिजन बोर्डवर पण. तर व्हिजन बोर्डवर मी काही लाईन्स पण टाकल्यात. तर त्याच्यामध्ये नो, नेव्हर अशा गोष्टी तुम्ही अव्हॉइडच करा. त्या टाकायच्याच नाहीये. तर ही झाली टिप नंबर 1. सो टिप नंबर 2. टिप नंबर 2 मध्ये जर तुम्ही इथे बघाल तर 2025 मी ग्रीन कलरमध्ये लिहिलेलं आहे 2025 व्हिजन. याच्या पाठचं कारण असं की सो ग्रीन कलर इज कलर ऑफ वेल्थ, गुड हेल्थ अँड रॉयल्टी. आणि त्याच्यामुळे मेक शुअर की जो तुम्ही विजन बोर्ड बनवाल त्याच्यात कुठेतरी एखादा एलिमेंट ग्रीन कलरचा असू द्या. सो काय करायचं आहे, तुम्ही जे काही फोटो कलेक्ट कराल तर मेक शुअर की एखाद दुसऱ्या फोटोमध्ये कुठेतरी ग्रीन कलर झाड किंवा एखादी वॉल जी ग्रीन कलरची असेल असा फोटो निवडा. आणि मी म्हणत नाही की पूर्ण विजन बोर्ड आपल्याला ग्रीन करायचं आहे, बट येस काही एखाद दुसरा फोटो जो ज्याच्यामध्ये ग्रीन कलर असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. तर ऑब्व्हियसली कारण आपल्या विशमध्ये गुड हेल्थ, वेल्थ आणि प्रॉस्पेरिटी ह्या गोष्टी असतात. जर तुम्हाला खरंच हा अनुभव करायचा असेल तर एखादा एलिमेंट नक्कीच तुम्ही ग्रीन कलरचा तुमच्या विजन बोर्डवर वापरा. आता टिप नंबर 3. टिप नंबर 3, आता आय एम नॉट शुअर की किती जण न्यूमरोलॉजीवर बिलीव्ह करतात, बट आय डू अ लॉट. सो 23 नंबर तुम्हाला विजन बोर्डवर लिहायचं आहे इन अ सर्कल. तर तो कुठेही लिहा, केवढाही मोठा किंवा छोटा लिहा, कोणत्याही पेन कलरने लिहा, इंक कलरने लिहा, पण विजन बोर्डवर 23 नंबर तुम्हाला लिहायचा आहे आणि तो सर्कल करायचा आहे. अच्छा, आता 23 नंबर का? तर 23 नंबर इज अ कलर ऑफ विश फुलफिलमेंट. तर आणि ऑब्व्हियसली आपल्याला जर विश फुलफिल करायच्या असतील तर थोडंसं न्यूमरोलॉजीवर पण आपण विश्वास ठेवूया आणि आपण तो 23 नंबर आपल्या विजन बोर्डवर लिहूया. आता मी म्हणालो विश्वास. सो विश्वास, ट्रस्ट स्वतःवरचा, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि पॉझिटिव्ह राहणं, आपल्या गोल्सवर, आपण जे काय करतोय त्याच्यावर अगदी पॉझिटिव्ह विचार करणं, इट इज व्हेरी 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 मच इम्पॉर्टंट. कारण काय माहिती आहे, भले आपण विजन बोर्ड बनवू, विजन बोर्ड काय काम करणार, तर विजन बोर्ड आपल्याला जे गोल अचीव करायचे त्याचा एक फॉलोअप ठेवेल, जेणेकरून आपल्या समोर आल्यानंतर आपल्या डोक्यात ते सारखं सारखं आपल्या डोळ्यांसमोर सारखं सारखं राहील की मला ही गोष्ट करायची आहे. आणि बट एंड ऑफ द डे हे सगळं काही जे करायचं आहे ते तुम्हाला स्वतःला करायचं आहे. बट एक रिमाइंडर भेटणं हे पण फार गरजेचं असतं. नजरेसमोर सारखी सारखी ती गोष्ट येणं तेही फार महत्त्वाचं असतं. म्हणून पॉझिटिव्ह राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि जे काही तुम्ही गोल्स नोट डाऊन कराल त्याच्यावर काय काम करायचं आहे, कसं ते पॉसिबल होईल, तर ह्या गोष्टीवर तुम्हाला काम करायचं आहे. कारण एंड ऑफ द डे तुम्हीच आहात, तुम्हालाच करायचं आहे. त्याच्यामुळे भले आय डू बिलीव्ह की जे आपल्याला हवं असतं ना, युनिवर्स ते आपल्याला मिळवून देतं, पण ते मिळवण्यासाठी आपल्यालाही प्रयत्न करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. बरं या गोष्टी झाल्या सगळ्या विजन बोर्डचा. तर चला आता आपण लाईव्ह विजन बोर्ड बनवूया. ओके, तर चला तर मग कटिंग करून विजन बोर्ड आपण मस्तपैकी बनवून घेऊया. सर थोडीच तयारी करून घेतो, तोपर्यंत स्टे ट्यून. सो मी मेन्शन केल्याप्रमाणे ही आहे पिंटरेस्ट साईट जिथे आपण पिक्चर्स कलेक्ट करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल इंटरनॅशनल ट्रिपसाठी हवा असेल तुम्ही हा फोटो घेऊ शकता. आणि इथे एक फोटो आहे मला दिसला आहे की बिलीव्ह, जोपर्यंत आपण स्वतःवर बिलीव्ह नाही करणार तोपर्यंत कुठचीच गोष्ट अचीव नाही करू शकणार. सो सेल्फ बिलीव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर अशा प्रकारचे इथे बरेच सारे तुम्हाला फोटोग्राफ्स मिळतील. तुम्ही तुमची विश टाका, त्याच्याप्रमाणे तिथे लिस्ट येईल आणि ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर ही आहे कॅनव्हा साईट जिथे आपण कोलाज बनवू शकतो. तुम्हाला जस्ट इथे क्लिक करायचं आहे कोणत्या पण फॉर्मॅटवर, जितके तुमचे फोटोग्राफ्स आहेत त्याप्रमाणे, आणि बस आपले फोटो तुम्हाला अपलोड करून इथे त्या कोलाजमध्ये ॲडजस्ट करायचे. मग तुमचा डिजिटल कोलाज रेडी होऊ शकतो.
तर माझा विजन बोर्ड रेडी झालेला आहे. माझे गोल सेट झालेले आहेत. त्याप्रमाणे प्लॅनिंग करायला सुरुवात झालेली आहे. कसा दिसतोय माझा विजन बोर्ड? तर तुम्ही कसली वाट बघताय? फटाफट पेन पेपर उचला, लिस्ट डाऊन करा तुमचे गोल्स आणि विजन बोर्ड बनवून कामाला लागा. सो आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, कंटेंट आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर देन डू लाईक, शेअर, कमेंट ऑन माय व्हिडिओ. मला आवडली तुमचे कमेंट वाचायला. आणि तुम्ही अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली, सबस्क्राईब करा माझं चॅनल आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. त्याप्रमाणे तुम्हाला माझे जे अपडेट्स आहेत व्हिडिओचे ते तुम्हाला मिळत राहतील. आणि येस, पुन्हा एकदा विजन बोर्ड बनवा आणि आपले विश पूर्ण करा. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंट घेऊन लवकरच. टिल द टाइम, स्टे ट्यून, बाय बाय.